सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड. महाराष्ट्र एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुबेर हंगरगेकर या व्यक्तीने पुणे, सोलापूर आणि ठाणे येथे गुप्त दरज सत्रांचे आयोजन करून काही तरुणांना कट्टरवादी विचारसरणीकडे प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप एटीएसने केला आहे. या सत्रात तो कथितरित्या जिहाद कसा करावा या संबंधी मार्गदर्शन करत असल्याचेही तपासात उघड झाले. ही सत्रे कोणालाही संशय न येता शांतपणे चालत होती असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 27 ऑक्टोबर रोजी पुणे रेल्वे स्थानक परिसरातून हंगरगेकरला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या लॅपटॉपमधून अल कायद्याशी संबंधित साहित्य आढळल्याचा दावा एटीएसने केला आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हंगरगेकरचा कट्टर विचारसरणीकडे कल 2015च्या सुमारास वाढू लागला. पुणे आणि हैदराबाद येथील काही कट्टरतावादी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी संपर्क आल्यानंतर त्याने जिहादवादी साहित्य वाचणे सुरू केले. त्याने मोठ्या प्रमाणात पुस्तके गोळा केली. तसेच ऑनलाईन माध्यमातून कट्टरतावादी मजकूर डाउनलोड केल्याचेही समोर आले. एटीएसच्या म्हणण्यानुसार तो शरीयत, खिलाफत आणि गजवाये हिंद यावर दृढ विश्वास ठेवतो. तो कुटुंबात शरीयतची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत होता. लोकशाही ही शरीयतमधील नसलेली व्यवस्था असल्याचे सांगत होता. तो मतदान प्रक्रियेत सहभागी होत नसे आणि इतरांनाही बहिष्कार टाकण्याचे आवाहन करीत असे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एटीएसच्या माहितीनुसार हंगरगेकर हा BE पदवीधर असून त्याने सोलापूरमधील उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. पुण्यातील 2 नामांकित IT कंपन्यांमध्ये त्याने काम केले असून पोस्ट कोविड काळात तो हायब्रिड मोडमध्ये कार्यरत होता. उच्च शिक्षित असूनही त्याची विचारसरणी अत्यंत कठोर आणि कट्टर होती, असे वरिष्ठ एटीएस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.